तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोनम वांगचुक यांची भेट घेतली आहे आणि त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी संसदेमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची देखील माहिती दिली आहे। इथे जर आंदोलन चाललं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत। एक भावना समाजात पालकांमध्ये युवा पिढीमध्ये आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही। मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।